तर आता आम्ही इथून नागेश्वरचं दर्शन करायला जाणार आहे. त्याच्यासाठी आम्ही काही रूम नाही बुक केली आहे. जर तुम्हाला फक्त लगेज ठेवायचं असेल आणि तुम्ही तर बाकी फिरणारच असेल तर तुम्ही स्टेशनवरच लगेज ठेवू शकता आणि शॉवर वगैरे करू शकता. त्याचे पर पर्सन चार्ज शॉवरचे 50 रुपीज होते आणि 8 घंट्यासाठी सामानाचे चार्ज 200 रुपीज होते. सो आम्ही तेच केलं आहे. मी आता या व्हिडिओमध्ये दाखवतो मला की हे कशी आहे फॅसिलिटी. तर या बघूया. तर गाईज हा आहे IRCTCचा एक्झिक्युटिव्ह लॉन्च. इथे तुम्हाला या फॅसिलिटीज मिळेल. शॉवर, लॉकर, बाईक पण रेंटनी मिळू शकतात आणि चेंजिंग रूम करायचं असेल तर फूड सगळं मिळेल. तर बघूया. किती झाले का गाईज आता तयार होऊन आम्ही चाललो आहे नागेश्वर दर्शनाला रिक्षाने. रिक्षाचे भाडं आम्हाला 800 रुपये बोललं आहे. त्याचेही आम्हाला तो नागेश्वरला सोडणार. नागेश्वर तिकडनं दर्शन करून द्वारकाला सोडणार आहे, द्वारकाच्या मंदिराचे दर्शन करायला. तर या चला बघूया. हे बाईक इथे तुम्हाला बाईक पण मिळेल जर बाईक पाहिजे असेल तर, पण आजच्या दिवशी अवेलेबल नाही आहे म्हणून आम्ही रिक्षाने चाललो आहे. तर ह्या बघा रिक्षा जे आम्हाला नागेश्वरला घेऊन जाणार आहे. गाईज आता आम्ही पोचलो आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगाला आणि आताच एंट्री करतो आहे दर्शनासाठी. ही बघा भली मोठी महादेवाची मूर्ती ती नागेश्वरला इथे आहे. तर या चला आपण मंदिराचे दर्शन करूया. तर ही लाईन बघू शकता, काय दर्शनाची लाईन आहे. बघूया वाटतंय अर्धा एक तास तरी जाईल. बघूया किती वेळ लागतोय. महादेव महादेव.
गाईज ही 250ची थाळी आहे आणि ही 200ची रसीद. यांनी आतमध्ये मंदिरपर्यंत जाऊ शकता, शिवलिंगापर्यंत. आमचा मित्र सुरत चालला आहे. आगे चलो, अरे आगे चलो आगे. पर्दे मैंने रोक रखा है, टाइट कर दो. गाईज इथे प्रसाद पण मिळेल तुम्हाला, वेगवेगळ्या टाईपचे. मावा, पेढा, बालुशाही. मंदिरातच हे सर्व मिळून जाईल. तर मित्रांनो, आताच मंदिरात दर्शन करून आलो नागेश्वर ज्योतिर्लिंगचं. जास्त काही लाईन नव्हती, अर्ध्या तासात आमचं दर्शन झालं. बस मंदिराच्या बाहेर आहे. मंदिरात तुम्ही भोग पण करू शकता 450 रुपये भरून. तो तुम्हाला पिंडीपर्यंत जायला मिळेल. मग आमचा एक मित्र गेलेला, तर त्याला विचारूया कसा होता एक्सपिरियन्स. सूरज भाई, अभिषेक मध्ये काय काय होतं? अभिषेकमध्ये जर तुम्हाला आतमध्ये जायचं असेल, ते शंकराच्या पिंडीला जर हात लावायचा असेल तर तुम्हाला तिथे जाऊन थाळी घ्यावी लागते. थाळी 250पासून चालू होते, 250 नाही 450पर्यंत चालू होते त्याप्रमाणे. आणि त्यामध्ये 200 रुपयाची रिसीट पंडितजींची आणि 250 रुपयाची थाळी असते. आणि त्यानंतर आतमध्ये जाताना तुम्हाला धोती कंपल्सरी घालावी लागते. आणि धोती जर तुम्हाला घ्यायची, तिथे बोलतात की धोती तुम्हाला भेटेल, पण 300 रुपये पे करावं लागतील. नाहीतर फ्रीमध्ये पाहिजे असेल तर यूजवाली घ्यावी लागते. आणि मग त्याप्रमाणे धोती घालून मग तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता. किती वेळ चालतो अभिषेक? अभिषेक लगभग 5 मिनटं. बाकी जास्त ते मंत्र बोलतात आणि जे थाळीमधले काही गोष्टी असतात त्या शंकराला चढावा म्हणून द्यावं लागतं. आणि मग त्यानंतर पाया पडून बाहेर. हा सूरज आंबेकरला यावर्षी 13 LPG नोकरी लागणार आहे. हायफाय. गाईज, आता आम्ही आलो आहे द्वारकाधीश मंदिरला नागेश्वरवरून. मंदिर नागेश्वरपासून लगभग 16 किलोमीटर आहे आणि द्वारका स्टेशनपासून 2.3 किलोमीटरला आहे. तर चला बघूया कसं आहे मंदिर. गाईज, मंदिरात मोबाईल अलाउड नाही,
तो इथे लगेज रूममध्ये मोबाईल डिपॉझिट करायचा आणि इथे चप्पल डिपॉझिट करायचं. हे बघू शकता तुम्ही द्वारकाधीश मंदिर. तर आम्ही इथे शूज काढून एंट्री करणार आहोत.